अशी पुढची महत्त्वाची बातमी। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून आता आमदार रोहित पवार पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी आता नवा आरोप केलाय। आमदार रोहित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करत नाव न घेता तटकरेंवर टीका केली आहे। सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा अशोक खरात प्रकरणामध्ये थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आला। टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीय दृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामनिराळे आहेत असं ट्विट करत रोहित पवारांनी थेट टीका केली आहे। तसेच आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकी देखील स्वतःच्याच घरात ठेवली असा टोलाही ट्विटमधून रोहित पवार यांनी लगावलाय। दरम्यान मां कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन पदं असताना आता तिसरंही आलंय। हा आहे आपला महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी करत नाव न घेता तटकरेंना टोला लगावलाय। त्यामुळे रोहित पवारांच्या या टीकेवरून तटकरे याला उत्तर देणार का हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। यानंतरची मोठी बातमी। ठाण्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे। बनावटीचे सुमारे 1 कोटी रुपयांचे मद्य जप्त केले। ठाणे कोकण उत्पादन शुल्क विभागाने शिळपाटा रोड परिसरामध्ये ही धडक कारवाई केली आहे। ऑटोमोबाईल पार्ट्सची वाहतूक असल्याचं भासवून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला। यावेळी तब्बल 1525 बॉक्स मद्य जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। तर राज्यभर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे। नाशिकमध्ये देखील भेसळ विरोधी कारवाई करत 16 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त केलाय। गुटखा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंक्स मध्ये भेसळ आढळून आल्याने ही कारवाई केली। 28 मे ते 4 जून दरम्यान झालेल्या छापेमारीत 5 जणांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले। अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर अशा कारवायांना आता वेग आलाय। भेसळयुक्त अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाने केलंय। तर नागपूरमध्ये देखील अन्न आणि औषध प्रशासनाने स्वतंत्र कारवाई करत 60 लाखांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त केलाय। धंतोलीतील एका त्वचा आणि हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकवर छापा टाकण्यात आलाय। विना परवाना विक्री होत असलेला सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचा ॲलोपॅथिक औषध साठा जप्त करण्यात आलाय। तर अन्न शाखेने प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि न्यूट्रास्युटिकल अन्न उत्पादनांचा 58.42 लाख रुपयांचा साठा जप्त केलाय। संबंधितांकडे आवश्यक परवाने आणि खरेदीची कागदपत्र नसल्याचं तपासात समोर आलंय। यानंतर पुढची बातमी मुंबईमधून आहे। मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा प्रवास आता लवकरच महागण्याची शक्यता आहे। सीएनजी दरवाढीचा वाढता आर्थिक भार लक्षात घेऊन रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे। मुंबई रिक्षा मेन्स युनियनने याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे निवेदन सादर केलंय। हा प्रस्ताव आता मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या विचाराधीन आहे। तर MMRTA आगामी बैठकीमध्ये भाडेवाढीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। रिक्षा चालक संघटना दरवाढीसाठी आग्रही असताना प्रवासी संघटनांनी मात्र या प्रस्तावाला विरोध दर्शवलाय। दरम्यान राज्यभरामध्ये स्कूल बस भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर रिक्षा भाडेवाढीच्या चर्चेलाही वेग आलाय। प्रस्ताव मंजूर झाल्यास 1 जुलैपासून रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।